हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। बरेच दिवस मला तुमच्याशी या विषयावरती बोलायचं होतं। याचं टायटल तुम्ही वाचलेलं आहे, मी फुकट खाते। हो, मी फुकट खाते। इच्छा नसताना काही वेळेला खायला लागतं। तुम्हाला गोष्ट सांगतो। मी व्हिडिओ बनवण्यासाठी मेहकरला गेले होते। मेहकर विदर्भात येतं। तिथे मी बरीच भटकी कुत्री बघितली। अक्षरशः त्या कुत्र्यांच्या अंगावरती स्किन नव्हती, केसच नव्हते, फक्त कातडं होतं चिपटवल्यासारखं, आणि त्यांच्या हाडांचा नुसता असा सापळा होता। ती इतकी वीक झालेली होती, सगळ्या आजारांनी ग्रस्त होती। त्यांच्या अंगावरती फोड होते, त्यांना सगळेजण हाडहाड करत होते। लूत भरले की काय, म्हणजे लूत भरलेली कुत्री कशी दिसतात तशीच ती दिसत होती। मला प्रश्न पडला, अरे या भागातली माणसं आपल्या घासातला घास या कुत्र्यांना देत नाही आहेत का? खूप वाईट वाटलं। खामगावला मी एक प्रसिद्ध पदार्थ मिळतो असं ऐकलेलं होतं, आणि मी मेहकर सोडून 2-4 दिवसांनी खामगावला निघाले। पण त्या कुत्र्यांचा विचार काही मनातनं जायचा नाही, कारण ती कुत्री मला सारखीच दिसायची। मी असं ठरवलं की मी एक दुधाची पिशवी घेते, एक ग्लास घेते, आणि एक बाऊल माझ्या गाडीमध्ये नेहमी असतो, असंच भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी। त्याप्रमाणे मी ते दुधाची पिशवी घेतली आणि निघाले। प्रवास करता करता मला खात्री होती की मला कुणीतरी भेटेलच, आणि एका निर्जन रस्त्यावरती कोणीच माणसं नव्हती। तिथं एक कुत्री मला दिसली। तिला पिल्लं झाली होती। तिच्या अंगावरती एकही केस नव्हता। पूर्ण तिची स्किन आहे ना ग्रे कलरची झाली होती, काळी ग्रे। तिच्या केसाच्या थोड्याशा पुंजक्यांवरनं मला कळत होतं की तिचा मूळचा रंग सोनेरी असावा, पण आता ते काहीच सोनेरी केस वगैरे काहीच उरलेले नव्हते। मोठे मोठे फोड आलेले होते, किडे बुजबुजले होते, वळवळत होते, आणि ती ज्या ढिगाऱ्यामध्ये अन्न नाही त्या ढिगाऱ्यामध्ये ती अन्न शोधत होती। मला खूप वाईट वाटलं। मी गाडी थांबवली, गाडीतनं खाली उतरल्यानंतर मी बाऊल काढला, त्याच्यामध्ये दूध ओतलं, बिस्किटं घेतली, ब्रेड होता तोही घेतला आणि तिच्या जवळ घेतली। पण ती मला पाहून पळून गेली, कारण ही जी अशी आजारी कुत्री असतात ना, ती माणसांना पाहून पळून जातात। त्यांना भीती वाटते की माणसं आपल्याला मारून टाकतील, आपण आजारी आहोत, आपण रोगी होते, त्यांनाही कळतं, ती बाहेर येत नाहीत। त्यामुळे तिला माझी भीती वाटत होती। मी तर बाऊलमध्ये अन्न टाकलं, दूध टाकलं, सोबत तिच्या ब्रेड ठेवला, सगळं ठेवलं, आणि लांब गाडी नेली आणि जाऊन तिला न्याहाळत राहिली। तिला कळलं की ही आता काही मला करणार नाही। ती आली आणि त्या दुधाच्या बाऊलवर अक्षरशः तुटून पडली, ब्रेड खाल्ला, बिस्किटं खाल्ली। तिचं पोट भरलं असावं, तिची पिल्लं पण असणार हो, कारण तिची ती स्तनं मला दिसत होती। तिने खाल्लं आणि ती निघून गेली। मी तो बाऊल घेतला, साफ केला, स्वच्छ केला। आमच्या गाडीमध्ये सगळ्या गोष्टी असतात। मी तो अगदी साबण घालून स्वच्छ करून पुन्हा जागेवरती ठेवून दिला। पुन्हा पुढच्या कुत्र्याची मला मदत करता येणार होती। मी जरी रोज त्यांना अन्न देऊ शकत नसले तरी जेव्हा केव्हा मला एक संधी मिळेल तेव्हा एकदा तरी मी त्यांचं पोट भरू शकते ना, मग मला ते केलं पाहिजे। आणि मी ते सगळं करून पुढे निघाले। मला खामगावला जायचं होतं। खामगाव, मेहकर हे सगळं विदर्भात आहे। खामगावची चकली चटणी प्रसिद्ध आहे, आणि मी त्याबद्दल ऐकलं होतं, म्हणून आनंदवन भुवन या हॉटेलमध्ये मला ती चटणी चकली खायला जायचं होतं। मी गेले, त्यांना ऑर्डर दिली, चटणी चकली मागवली, त्याच्यानंतर त्यांचा वडा खाऊन बघितला, कॉफी प्यायली, सगळं झालं। त्याच्यानंतर मी म्हटलं की आता त्यांना विचारावं की या चटणी चकलीचा व्हिडिओ तुम्ही माझ्या व्ह्युअर्सबरोबर शेअर कराल का? मी त्यांना विचारलं। त्यांना खूप आनंद झाला, कारण मी त्यांना शोधत मुंबईवरनं गेले होते, त्याचं त्यांना खूप अप्रूप वाटलं। ते म्हटलं हो नक्की, आम्ही तारीख वेळ ठरवली, आणि मी त्यांना बिल द्यायला मोबाईल काढला, जीपेच करणार होते, त्यांच्याकडे स्कॅनर होता, सगळं होतं। नाही, त्यांनी स्कॅनर लपवून ठेवला। ते माझ्याकडनं 1 रुपया घ्यायला तयार झाले नाही। मी अक्षरशः गयावया केली। मी म्हटलं नाही, मी नाही येणार तुमच्याकडे परत, तुम्ही नका असं करू, आम्हाला खूप ऑकवर्ड होतं। आम्ही असं म्हणजे व्हिडिओ करून आम्ही जेवणारी माणसं नाही आहोत, प्लीज प्लीज असं नका करू, तुमचा पण बिझनेस आहे, प्लीज तुम्ही माझ्या व्ह्युअर्सबरोबर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करताय, हेच माझ्यासाठी खूप आहे, नका ना, प्लीज घ्या ना। नाही हो, नाही घेतले त्यांनी पैसे। आणि मी जेव्हा बाहेर आले, आकाशाकडे पाहिलं, माझ्या डोळ्यात
खळकन पाणी आलं. याचं कारण असं की त्या कुत्र्याला जेवायला घातलं होतं ना, म्हणून त्या आकाशातल्या बापानी मला खाऊ घातलं होतं. त्यांनी त्याच्या प्राण्यांना जेवायला घातल्याचं काही सुद्धा ठेवलं नाही बाकी. तो म्हणला थांब, तू त्याला खायला घातलं ना, मी तुला खायला घालतो. आम्ही अशी माणसं आहोत का? अहो, जे आम्हाला व्हिडिओ करायला बोलवतात ते आम्हाला स्पॉन्सरशिप देतात, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे सगळं खातो पितो, पैसे पण घेतो. आणि त्या व्हिडिओच्यासाठी लिहिलेलं असतं, एक अशी खूण येते पैसे घेतल्याची, ती त्या व्हिडिओवरती येते. तुम्हालाही कळतं की हा पेड व्हिडिओ आहे, पेड प्रमोशन आहे. पण ज्यांच्याकडे आम्ही स्वतःहून जातो ना, त्या गरीब महिलांना आम्हीच काहीतरी पैसे देतो. आश्चर्य वाटतंय ना? आणि इतकंच काय, ज्या अनेक बिझनेसेसमध्ये जातो मी त्यांना सांगते, मी तुमच्याकडनं काही पैसे घेणार नाही. इतकंच काय, मी जे काही खाईन त्याचे पण मी तुम्हाला पैसे देईन, पण तुम्ही रेसिपी माझ्या व्ह्युअर्सबरोबर शेअर केली पाहिजे. माझ्या व्ह्युअर्सनी तुमचा व्हिडिओ का बघायचा याच्यासाठी की त्यांना रेसिपी कळते. तुम्ही रेसिपी देणार असलात तर तुम्ही माझ्या चॅनेलवर असाल, नाही तर मी तुम्हाला माझ्या चॅनेलवरती घेणार नाही. कारण मला माझ्या व्ह्युअर्सना काहीतरी द्यायचं आहे आणि माझ्या व्ह्युअर्सची मी खूप ऋणी आहे. आता तुम्ही म्हणाल, हा नारळ हा वरनं पडला आहे, हा तर फुकटच मिळाला आहे ना, हा तर मला देवांनी दिलेला आहे, आता मी याचे पैसे कुणाला देऊ? कुणाला देऊ मी याचे पैसे? मिळालं आहे ना, मी एन्जॉय करणार. मी या मोठमोठ्या सुप्रसिद्ध लोकांकडे शक्यतो जातच नाही, कारण त्यांना त्यांची रेसिपी शेअर करायची नसते. जाऊ दे, त्यांचा धंदा होत असतो, ते सुप्रसिद्ध असतातच. त्यांच्या जीवावरती मी पैसे मिळवणं मला बिलकुल महत्त्वाचं वाटत नाही. मला महत्त्वाचं वाटतं माझी ती एखाद्या गावातली स्त्री, एखाद्या घरातली महिला, ती सुंदर काहीतरी बनवत असते, तिच्याकडे एक असा खास गुण असतो आणि तो आपलं त्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं, यूट्यूबवरती तो 1000 वर्ष राहावा, तुमच्याशी शेअर करावा, तुमचा पदार्थ सुंदर बनावा. किंवा गावातला एखादा गाडीवाला असतो, त्याच्या गाडीवरती सुंदर पदार्थ मिळत असतो, तो त्याच्या गावाशिवाय कुणालाच माहिती नसतो. मी त्याची ओळख तुम्हा सगळ्यांना करून देते. तोही रेसिपी शेअर करायला तयार असतो. त्याची रेसिपी शेअर केल्यानंतर तुमच्यापैकी काही तरुणींनी तो व्यवसाय चालू करावा, तुम्ही नाव कमवावं, पैसे कमवावेत, असं मला वाटतं. नामांकित लोकांकडे जायचं, त्यांचे व्हिडिओ करायचे, हॉटेलमध्ये काय काय मिळतं सांगायचं, हे काही मी करत नाही. अहो, मी माझ्या व्हिडिओमध्ये हे पण म्हणत नाही की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खरं सांगू, मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक वाटतं, कारण आजूबाजूला बघायला इतकं आहे ना, तुम्ही का मला वेळ द्यावा? पण देता ना तुम्ही, म्हणजे असेल ना माझ्याकडे काहीतरी तुम्हाला सांगण्यासारखं, तुम्ही वेळ देता, त्याची मी कदर करते आणि प्रामाणिकपणे मी तुम्हाला चांगल्या गोष्टी दाखवते आणि ह्याच्या पुढेही मी त्या गोष्टी तुम्हाला दाखवत राहील. तुमच्या माझ्यातला हा करार आहे, वचनच समजा ना. या वेळेला तुमच्याशी जरा मनमोकळं बोलावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ करते. पुढच्या शनिवारी एक सुंदरशी रेसिपी तुमच्यासाठी येईलच. बाय.